रोडावर लागलेलो आहे. हे इकडे एक गावाला रोड जातो, इकडे एक गाव आहे पुढं आणि इकडं वणी गाव म्हणजे वणी सिटी आहे. महिना झाला असेल आपण घरीच होतो, आधी फिरायला गेलो नाही कुठं, काहीच नाही. आपल्याकडे गाडीच नसती. सकाळी ढग आहे ना आपल्या वणी गाडावरतून खेटलेल्या असतात त्या. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर गाईज आज स्टार्ट केलंय आपण ब्लॉग आपल्या घरापासूनच. तर हे बघा आपलं इथं घर आहे. तर मित्रांनो आपण चाललो आज पाय खूप दिवसानंतर आज पाय प्रवास करणार आहे आपण. तर इकडं जायचं आहे आपल्याला. तर चला आपण निघूया. तर मित्रांनो आपण आता बोलता मित्रांनो जाऊया. तर गाईज खूप दिवस झाले, 5 दिवस झालेले ते आपण ब्लॉग काही नीट शूट केलेला नाही, म्हणून आज आपण थोडंसं वेगळं करूया. तर चला आता आपण इकडनं जाऊ मस्त रस्त्याने पाय. तर गाईज आपण आता इकडनं जाऊ आणि शॉर्टकट मारले आपण आपल्या वावरामधूनच मस्तपैकी पुढं. आणि वातावरण बघा मस्त, स्काय म्हणजे इंग्लिशमधूनच स्काय म्हणतो. ढग बघा काही भारी दिसतंय, लय भारी वातावरण आहे आज. मित्रांनो महिना झाला असेल आपण घरीच होतो, आधी फिरायला गेलो नाही कुठं, काहीच नाही. आपल्याकडे गाडीच नसती. तर गाईज आज म्हणलं की मनात आलं का आज आपण डायरेक्ट पाय प्रवास करूया आणि चला आज निघूया. बघूया आपण आता कुठं फिरतो. आणि ऊन पण कमी झालेलं आहे आता, लय मस्त वातावरण. पहिले खूप ऊन असायचं ना, त्याच्या कारणाने आपल्याला फिरता जमायचं नाही आणि ऊन एवढं लागायचं ना. मित्रांनो कसं आणि पाऊस पण पडलेला नाही. बघा आमच्या इकडचे वावर कशी सुकून गेलेले पूर्णपैकी आणि वाळून गेलेले मित्रांनो. तर गाईज कसं आहे, रोज असा विचार येतो की ब्लॉगमध्ये काढायचं, पण ब्लॉगमध्ये बोलायचं काही नाही असा विचार येत होता. आणि कसं काढायचं ब्लॉग. तर गाईज आज आपण डायरेक्ट ब्लॉग शूट करायचाच मनावरच घेतलेला आज. आणि ब्लॉग हा शेवटपर्यंत बघा. तर बघूया आपण आता कुठं जाऊया, पाय कुठं फिरतो ते मी तुम्हाला दाखवतो. आता इथे फुल काटे पडलेले बघू शकता मित्रांनो. हे बघा पक्षी बस उडून गेलेले. मित्रांनो याला काय म्हणतो मला सांगून दाखवतो मी पहिले कमेंटमध्ये, कोणता पक्षी आहे ते बघा पडतंय. त्या उडून गेला बाबा मित्रांनो. हे बघा हे बघू शकता काटे कसे पडलेले खाली बघा. म्हणून मित्रांनो आज मोबाईल उचलला आणि डायरेक्ट ब्लॉग काढायला चालू केलेले आपण. हे बघू शकता आता परत ऊन वाढलं आणि परत सावली येते. तरी पहिल्यापेक्षा आता तरी मित्रांनो बरं आहे की ऊन सावली पडती मस्तपैकी. तर काही चला आता आपण पुढे जाऊया. पुढं आपल्याला अजून जायचंय भावांनो, कुठं जायचंय. पाय फिरू आपण एक ठिकाणी, थोडंसं लांब जाऊया पाय. आणि गाडीवर कसं मित्रांनो आवाज पण येत नाही, ब्लॉग काढायला जमत पण नाही आणि कॅमेरा धरता पण येत नाही, असं गाडी चालवावं लागतं. त्याचा पाय कसा प्रवास असला का मस्तपैकी कॅमेरामध्ये आपण बोलत चालतो, काही करत चालतो, काही सांगता येतं, काही तुम्हाला दाखवता येतं. तर मित्रांनो तसं असतं. तर मित्रांनो आपण तो पुढं हळू आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा तुम्ही आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो. आणि आज कसं आता पहिल्यापेक्षा हवा पण कमी झालेली आहे आता. आणि आधीच्या टायमात होतं ना तर हवा एवढी सुटायची ना मित्रांनो, कॅमेरामध्ये आवाज पण नीट येत नसता. तरी आता पण हवा आहे, थोडासा आवाज येत असेल मला. त्याला तसं काही नाही, आपण एडिटिंगमध्ये ना क्लिअर करून टाकतो हवा तसं. पण हे बघा मित्रांनो इकडं पण पक्षी बसलेलं आहे वाटतं कोणतं तरी. हे बघा हे उडून गेलं बघा, लय मोठं आहे मित्रांनो. शिकऱ्या वाटतं, शिकऱ्या बोलतात त्याला. तर मित्रांनो घरचे माझ्याकडे बघत होते की हा पाय कुठं चाललेलं आहे असं तसं. एवढे दिवस गेला नाही पाय आज कुठं निघाला असं त्यांना वाटलं. तर भावांनो आपण आलोय आता, पुढं जाऊ काय होतं. तर मित्रांनो कसं आहे, रोज ना हाच विचार करतो की आज काढल उद्या काढल ब्लॉग, त्याच ठिकाणी सगळे दिवस जातात निघून. म्हणून आज मस्तपैकी काढला आणि आज मूड पण आहे आपल्याला ब्लॉग काढायचा. असं रील्स बघतच असं ना दिवस निघून जातो आणि ब्लॉगच काढत नाही, म्हणजे असं होऊन जातं. म्हणून आपण आज ब्लॉग काढू राहिलो. वातावरण बघून पण मला थोडंसं भारी वाटलं नाही का, आणि भारी वातावरण पण आहे म्हणा. असं म्हणलं का मन माझं की आज ब्लॉग काढूनच घेऊया. आणि मस्त एक नंबर वातावरण वाटते ना. गाईज
मित्रांनो, मी ना रस्त्याने कॅमेरा धरून चालत होतो आणि लोक माझ्याकडे बघत होते आणि मी लगेच मोबाईल पटकनी कॅमेरा आहे ना बंद करून टाकलेला आणि लाज वाटत होती आपल्या लोक कॅमेरा मारायला. विचार करत असतील लोक पण की काही चाललंय याचं, कॅमेरात धरून चाललंय पुढं असं तसं असं मित्रांनो. तर मित्रांनो चला आपण आता इथं जाऊ वरती, तर तुम्हाला पूर्ण असं मोसम दाखवतो आज. तर मित्रांनो माझ्या मागचं व्ह्यू लय मस्त दिसत असेल तुम्हाला, ढग बिग लय लय मस्त, लय व्ह्यू ना एक नंबर दिसत असेल. प्रत्येक ब्लॉक मी एवढे सोडले आजपर्यंत, एवढे माग कधीच नाही अशा ब्लॉकमध्ये असं व्ह्यू येत, पण आजच्या ब्लॉकमध्ये एक नंबर मित्रांनो व्ह्यू आहे ना, लय मस्त आहे. काही तर तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका देऊ, त्या नाही तर नका देऊ, पण भावांनो व्ह्यू मागचं बघा व्हिडिओमध्ये आणि ब्लॉगमध्ये. लय मस्त व्ह्यू आहे आजचा आणि प्रत्येक म्हणजे आजचा ब्लॉग लय काहीच तुम्हाला ना मी सगळं दाखवतो आता, तुम्ही बघून घ्या. हे बघा मित्रांनो, ढग बघा, ढग लय 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 मस्त. हे बघा आपल्या वणीचा डोंगर, आई सप्तशृंगीचा वणीगड हा बघू शकता तुम्ही, लय मस्त. तर मित्रांनो आपल्या आई सप्तशृंगीचा डोंगर दिसतो ना तुम्हाला, तर ढगांमध्ये लपला घाललाय मस्त दिसतो बरं का. तर काही ते बघायला आहे ना आपल्याला सकाळ सकाळी उठावं लागेल. कसं सकाळ सकाळी ढग आहे ना आपल्या वणीगडावरतून खेटलेले असतात त्याला आणि लपलेला असतो आपला वणीचा डोंगर आई सप्तशृंगीचा. मित्रांनो हवेमुळे ना जमत पण नाही रे असं ब्लॉग काढायला, आणि हवा पण खूप सुटलेली आहे. आपल्याला एक काम करावं लागेल का, माईकच घेऊन टाकावं लागेल मित्रांनो. कसं हवा आहे ना कॅप्चर करून घेईल मस्तपैकी, म्हणजे हवा डायरेक्ट आपल्या कॅमेरामध्ये हवा क्लिअर. हे हवामुळे मित्रांनो ब्लॉग पण जमत आहे काढता. म्हणजे सकाळचे कमी होऊन जाते आणि संध्याकाळच्या टायमाला कमी होते, आणि दुपारच्या टायमाला आता या टायमाला जोरात हवा आहे. आता कशी हवा जोरात येते कमी होती, जोरात येते कमी होती सारखं. आणि मी बोलायला लागलो कॅमेरामध्ये आवाज खूप जोरात येते. नशीबच खराब आहे आपलं वाटतं. तर मित्रांनो आपण आता आहे ना डांबरी रोडावर लागलेलो आहे. हे इकडे एक गावाला रोड जातो, इकडे एक गाव आहे पुढं, आणि इकडं वणी गाव म्हणजे वणी सिटी आहे. तर तुम्हाला मी मागच्या ब्लॉकमध्ये दाखवलेलं होतं, गेलेलो होतं या रोडाने, तुम्ही बघितलं असेल. आपलं मंदिराचं एक ब्लॉक काढलेलं आहे, जाऊन बघा. वणी गाव पण तुम्हाला दाखवून दिलेली एका ब्लॉकमध्ये. आणि आता वणी गाव कसं आहे, सिटी मित्रांनो छोटीशी, जा आणि बघा, मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता मी त्याच रोडावरती चालतोय, तुम्ही बघू शकता. हे बघा इकडं. तर मित्रांनो आपण आता घराच्या रोडाकडे एंटर केलेला आहे आपला प्रवास. चलो अब जाते हम घर. मित्रांनो आपण परत शॉर्टकटने आलेलो आहे, चलो अब जाते घर. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता घरी. तर भावांनो बघू शकता. तर भावांनो आपण आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर मित्रांनो चला भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.